नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दिनांक 9 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ओला, उबेर आणि रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवावर पूर्णपणे बंदी आणली होती। त्यानंतर देखील मीरा भाईंदर शहरामध्ये रॅपिडोची बाईक टॅक्सी सेवा ही सुरू आहे। आज भाईंदर पूर्वच्या नवघर परिसरामध्ये काही रिक्षा चालकांनी याचा खुलासा केला आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार केली। तसेच पोलिसांसमोर देखील त्यांनी ॲपद्वारे बुकिंग केली आणि त्यांच्यासमोरच रॅपिडोची एक बाईक पोलीस स्टेशनमध्ये पिकअप करण्यासाठी आली होती। याचा सर्व खुलासा नवघर रोडच्या काही रिक्षा चालकांनी केला। या सर्व संदर्भात त्यांनी काय माहिती दिली, नेमका काय खुलासा केला ते जाणून घेऊया। काय सांगाल, काय नेमका प्रकार घडलाय? मी मीरा भाईंदरचा रिक्षा चालक मला संघटनेचा सेक्रेटरी संदीप मुंडे। आम्ही 35 वर्ष ही संघटना चालवतोय गेले। आता ओला, उबेर, रॅपिडो गव्हर्नमेंटने बंद केले, म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने ही मीरा भाईंदरमध्ये संपूर्ण राज्यामध्येच ही रॅपिडो सेवा बंद केलेली आहे। तर ही रॅपिडो ही सेवा खुल्लेआम बिंदासपणे चालू आहे। तसंच आम्ही एक रॅपिडोवाल्याला पकडला भाईंदर स्टेशनला आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो। पोलीस स्टेशनला घेऊन आलो तर आम्ही त्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं की पोलीस स्टेशन आम्हाला तक्रार ती घेत नाही। त्यासाठी आम्ही लगेच दुसरी ओला बाईक रॅपिडो बुक केली। तर त्या रॅपिडोवाला नवघर पोलीस स्टेशनच्या गेटवरच आला। तर आम्ही वाहतूक शाखेला गुरुसाहेबांना त्यांच्या निर्देशानं आणून दिलं तर हे रॅपिडो तुम्ही आता तुमच्या मोबाईलला कॅमेऱ्याला तुम्ही शूट करा। त्यांनी शूट केलं। आता ही दुसरी केस आम्ही आलेल्या पोलीस स्टेशनला आता मी देतो। तर तक्रार आम्ही आता या संदर्भात लाईव्ह तक्रार आम्ही देतो आहे। आम्ही दुसराही रॅपिडोवाला तुमच्या पडले तरी रॅपिडो गव्हर्नमेंटचा आदेश म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश देऊनसुद्धा खुल्लेआम ही रॅपिडो सेवा चालू आहे। तरी आम्ही परिवहन मंत्री यांना विनंती करतो हा ॲप लवकरात लवकर तुम्ही बंद करावा। ही आम्ही मीरा भाईंदर रिक्षा चालक मला संघटनेतर्फे त्यांना नम्र विनंती करतो। रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे रिक्षावाल्यांना हे होतं, तोटा होतोय का, नुकसान वगैरे होतंय का? रॅपिडो बाईक ही चालत असल्याकारणे रिक्षावाला आता 7,000 आणि 11,000 बजाज फायनान्सचा 11,000 सध्या हप्ता चालू आहे। आम्ही रिक्षावाले भरणार का ना? आमची जी 12 रुपयाने आम्ही सेवा देतो हे रॅपिडोवाले पण त्याच सेवेने ती बाईक ऑन द स्पॉट भाईंदर स्टेशनला सोडतात। 2 किलोमीटर 3 किलोमीटरचं भाडं हे 30 ते 35 रुपयात घेऊन जातात। तर आमची ही उपासमारीची वेळ आलेली आहे। अशीच आज उपासमारीची वेळ आलेली आहे। या संदर्भात आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला पण आणि परिवहन मंत्र्यांना पण आम्ही विनंती करतो की ही रॅपिडो सेवा लवकरात लवकर तुम्ही बंद करावी आणि प्रायव्हेट गाड्या ह्या संपूर्णपणे बंद। आणि रॅपिडो ही सेवा प्रायव्हेट गाड्यावर चालू आहे। ना येल्लो प्लेट आहे त्याला, ना याची CNG प्लेट आहे त्याला, ग्रीन कलरची प्लेट आहे। खुल्लेआम घरगुती गाड्या ह्या रॅपिडोला खुल्लेआम यायचे लोक चालवत आहेत। म्हणून प्रताप सरनाईक यांना आम्ही नम्र विनंती करतो की ही लवकरात लवकर याचा GR तुम्ही लवकरात आदेश काढून ही सेवा बंद करावी। आणि जे काही आमच्या रॅपिड सेवा आम्ही पकडणार ते आम्हाला नवघर पोलीस स्टेशनला याची लवकरात लवकर तक्रार घ्यावी ही त्यांना आम्ही नम्र विनंती करतो। आता तुम्हाला मी लाईव्ह रॅपिडो बाईक टॅक्सी बुक करून दाखवतो। हे पिकअप स्टेशनचं नवघर पोलीस स्टेशन टाका ना। हे तुम्हाला दिसत आहे इथे बाईक बघा, याच्यात किती आता हे आहेत। इथून दाखवते की इथे कमीत कमी या कमी एरियामध्ये किती आहेत? 2, 4, 6, 7 ते 8 बाईक आहेत। आता इथे हे बघा, मला नवघर पोलीस स्टेशन ते मॅक्सिस मॉल किती अंतर हे किती रुपये दाखवते? फक्त 56। आता बुक केली की आपण बुक आता कुठे दाखवते ती बाईक? कॅप्टन ऑन द वे, हा बघा। तर याने बाईक याने हे उचलली आहे। हा आहे त्याचं ID रॅपिडो बाईक नंबर नाही, ID आहे त्याचं, येईल ना। म्हणजे राईड बुक झाली ना आता? हो, राईड बुक झाली आहे, तो येतोय। त्याने मेसेजही टाकलेला आहे की
सर, ओला, उबेर आणि रॅपिडोचे परवाने तुम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय का घ्यावा लागला? महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून राज्य शासनानं इलेक्ट्रिक बाईकला परमिशन दिली होती. राज्य शासनाची भूमिका आहे, कालही होती, आजही आणि उद्याही ती राहील. परंतु ओला, उबेर, रॅपिडो ह्या कंपन्यांनी मात्र त्याचा दुरुपयोग करून आज फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली असताना पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक सुद्धा रस्त्यावर आणल्या. आमच्याकडे काही भयानक तक्रारी आल्या, कारण काही महिलांच्या तक्रारी होत्या, त्या संदर्भात आम्ही कारवाई केली. परंतु कारवाई केल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या बाईक चालू ठेवलेल्या होत्या. खरं तर ओला, उबेर, रॅपिडो यांना परमिशन देताना तात्पुरत्या स्वरूपातली 1 महिन्याची परमिशन आम्ही दिली होती आणि ती परवानगी देत असताना त्यांनी योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करावी असे निर्देश दिले होते. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे कागदपत्राची पूर्तता न करता राज्य शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज सन्माननीय सदस्य सुनील शिंदे यांनी 93 अन्वये जी चर्चा उपस्थित केली होती सभागृहामध्ये, त्या चर्चेच्या अनुषंगानं त्यांना तात्पुरत्या स्वरूपात दिलेली परवानगी रद्द करण्यात आलेली आहे. परंतु ती तात्पुरत्या स्वरूपातून भविष्यामध्ये जर त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली, फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीज जर रस्त्यावर आणल्या आणि इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवाना देत असताना राज्य शासनाचे जे काही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निकष आहे त्या निकष पूर्तता करण्याचा जर त्यांनी निर्णय जर घेतला तर त्याला परत देण्यात येईल. परंतु आजपासून ओला, उबेर, रॅपिडोला दिलेलं लायसन्स हे रद्द करण्यात आले. बाईक चालणार ना, ओला, उबेर, रॅपिडो ही बाईक बाईकला दिलेली बाईक टॅक्सीला दिलेली तात्पुरत्या स्वरूपातील परवानगी रद्द करण्यात आली. मग बाकीच्या ज्या गाड्या चार 4 व्हीलर ज्या गाड्या चालत आहेत त्यांचा बाईक टॅक्सीच्या संदर्भातला निर्णय घेतला. 4 व्हीलर टॅक्सीचा निर्णय घेतलेला नाही, ते चालू राहतं. पण सर, सरकार इलेक्ट्रिक गाड्यांनाच का म्हणजे पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावर येण्याची भूमिका ही परिवहन खात्याची आहे, राज्य शासनाची आहे. आम्ही तर पूर्ण सर्व गाड्यांना सरसकट द्यावा म्हणून आम्ही कॅबिनेट पुढे प्रस्ताव घेतला होता. पण पर्यावरणपूरक भविष्यामध्ये गाड्या रस्त्यावर येणं गरजेचं असल्याकारणानं कॅबिनेटनं असा निर्णय घेतला की फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवानगी द्यावी, जेणेकरून कमीत कमी त्या ठिकाणी प्रदूषण होईल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही म्हणून तो निर्णय घेतला गेला. कंपन्या